नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर तुम्ही जर कालचा व्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला कळलंच असेल की मी अहमदाबादवरून संभाजीनगरला आलेली आहे माझ्या माहेरी। व्हिडिओ हा थोडासा वेगळा असणार आहे नेहमीपेक्षा, थोडेसे इमोशन्स, हॅपीनेस सगळ्याच गोष्टी मिक्स असणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका आणि पहिला लाईक करा। व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी पहिला प्लीज लाईक करा, मला मोटिवेशन मिळतं। तर सकाळी 7:30 वाजता आम्ही फायनली घरी पोहोचलो होतो आणि एवढा 14 तासाचा प्रवास करून आलो, त्यामुळे थकवा खूप होता। तर आल्या आल्या मम्मीने थकवा घालवण्यासाठी आमच्यासाठी छान अद्रक आणि इलायची टाकून चहा केलेला। तर बसलो। जरा शिवचरण नाराजच होता सर्वांवरती, कारण त्याला काल रात्री होता ताप, त्यामुळं थोडं मूडसुद्धा त्याचा खराब होता आणि कसं नवीन नवीन आल्यामुळे तो थोडासा हेच करतोय, त्याचा अंग चोरतोय प्रत्येकांपासून। मागच्या आठवड्यात मम्मीचं आणि सचिनचं कधी नव्हतं ते बोलणं झालं होतं आणि असं सहजच बोलणं झालं। त्यावेळेस कळालं मग सचिनला पप्पांची तब्येत थोडी जास्तच खालवली आहे। तर तो बोलला की ठीक आहे, एक वेळा आम्ही भेटून जातो बाबांना। तर त्यामुळे आम्ही अचानकच इकडे आलो आणि ही बघा माझी भाची आहे, हिचं नाव आहे रुद्रमा। मी फार जास्त इमोशनली अटॅच्ड आहे पप्पांना, त्यामुळं मला मम्मी जास्त काही सांगत नव्हती, पण ठीक आहे आता काय करणार, जे असेल ते आपण आता सामोरी जाऊया। तर मंडळी, जे कोणी आता नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना मी सांगते की ही आहे माझी भाची रुद्रमा। हिचा फेस मी तुम्हाला दाखवेल, कारण आता ती अशी पडली आहे तर तिला अशीच राहू देते मी। हिच्यासाठी मी आणलेले आहे शिवचरणचे छान छान टोपरे, जे शिवचरणनी खूप दिवस वापरले, तसे तर तिला मी खूप दिले आधी, पण आता हे छान छान असे टोपरे तिच्यासाठी आणले। तर मम्मा हे तिला घाल। हा, हे सुंदर आहे फार, आणि हे तर सेमच आहे दोन्ही, पण हे पण क्यूट आहेत। हा, गोंडू गोंडू। तर रुद्रमाला लहान बाळाला आंघोळ कशी घालायची असे खूप कमेंट आलेत। लहान बाळाला आंघोळ कशी घालायची, पुन्हा त्यांना खाऊ कसं घालायचं, सॅलेड चालतं का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 1-2 ब्लॉग्स मध्ये पुढच्या पाहायला मिळतील। ते बोलतच लय भारी रे, किती गोड लागली का पप्पी। मामा गाडीवर जाणार आहे आता। मस्त गरमागरम पोहे सकाळच्या नाश्त्याला केलेले आहे मम्मीने। कालची एक कमेंट वाचून मला इतकं छान आधार वाटला ना, की फक्त माझी हीच फॅमिली नाही तर माझी इथं एक यूट्यूब फॅमिली पण आहे, आणि आहे आता 25,000पेक्षा जास्त लोक जुळली आहेत। तर कमेंट अशी होती की ताई, तू खूप स्ट्रॉंग दाखवण्याचा प्रयत्न करतेस, तुझ्या मनात खूप काही गोष्टी दडलेल्या आहेत, तू ते दाखवत नाही आहेस, तुझ्या हसण्याच्या पाठीमागचं दुःख जाणवत आहे, तू काहीतरी लपवतेस आहे, प्लीज शेअर कर, आम्ही पण तुझी फॅमिलीच आहोत। तर हे सगळं ऐकून मला इतकं छान वाटलं आणि मी लवकरच जे काय आहे माझ्या मनात मी शेअर करणारच आहे। तर थोडासा वेळ द्या मला अजून। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। कलर मध्ये याच्यातला मी हिरवा पोपटी सांगितलेला आहे त्यांना। कोणाला? त्यांना याच्यातला पोपटी सांगितलेला आहे। तुम्ही पाहिलंच नाही पप्पा कोण आलंय? राहू द्या असं राहू द्या, राव उघडा। हे बघा तुम्हाला चड्ड्या सांगितल्या होत्या ना, बघा घेतल्या मी, हे बघा नव्या आणल्या बघा, ते पाहुणे चड्ड्या आणले तुम्हाला। काय खायचं तुम्हाला सांगा, पाहुणं आणून देते तुम्हाला। पाहुणं कोण आहे ते लक्षात नाही आलं। सचिनने आल्या आल्या भरपूर वेळा बोलण्याचा प्रयत्न केला वडिलांशी, पण पप्पांनी त्याला ओळखलंच नव्हतं। तर ते खूप जास्त त्रासदायक होतं, पण मी त्या हसण्यावर घेतलं, कारण त्यांना त्रास नको व्हायला। एक डांस बोलेगा। की कौन है? वैशु है ना? कौन है? पप्पा एक डांस करून दाखव, तिकडे हाय करा सर्वांना। तिकडे उधर कॅमेरा लगायचा, कॅमेरा
कैमरा कैमरा लोग देख रहे तुमको। नमस्कार करो बड़ा। नमस्कार। गॅस कमी कर बेटा। एक डांस करो बड़ा। तयारी कर रे। शाम में करने का डांस फिर दो सेकंड सेकंड शुशु शुशु। माझ्या वडिलांना खरं तर हिंदी ही भाषा खूप जवळची आहे, कारण की पप्पा पूर्वी मद्रास, चेन्नई, दिल्ली, कलकत्ता अशा ठिकाणी राहिले आहे आणि त्यांना ती हिंदीची सवय पडली आहे. इवन माझा जन्मसुद्धा मध्य प्रदेशचा आहे. त्यांचा जॉबच असा होता की त्यांचा फिरतीवरचा जॉब होता, त्यामुळं ते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होते पूर्वी. पण आता परिस्थिती काय सगळ्यांची सेम नसते. अच्छा लग रहा ना? अच्छा लग रहा ना? तर त्यामुळं मी त्यांच्याशी मुद्दामून हिंदी बोलते, कारण की ते आज पण त्यांना असं वाटतं की ते घरात नाहीच आहे, ते बाहेर आहे. त्यांना असं फील होतं की ते जॉबवर आहे. तर त्यांना त्या गोष्टी आठवतात त्यांच्या जुन्या, त्यामुळं मी मुद्दामून हिंदी बोलण्याचा प्रयत्न करते, वातावरण निर्माण करते. वर्षभराने सचिन आला होता, तर म्हटली मम्मी चल असू दे, घरातलं काही असू दे, पण जावई बापूंना छान आपण चिकन करून खाऊ घालूया. तर इथे चिकनची रेसिपी शेअर करते आहे अस्सल मराठवाडा पद्धतीने, जो काय आपला काळा मसाला फेमस आहे मराठवाड्याचा. तर काही नाही, एकदम बेसिक होतं. तेलामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट घातलेला, छान फ्राय करून झाल्यानंतर त्यात फक्त लाल मिरची, हळद आणि मीठ टाकलेलं. त्यानंतर काळ्या मसाल्याचं जे वाटण असतंय तर ते मम्मीने आधीच करून ठेवलेलं, त्यामुळे त्याची काय रेसिपी शेअर करता नाही आली. पण छान अशी तर्री सुटली बघा, तुम्ही पाहू शकताय आपली. आणि मसाला छान भाजून झाल्यानंतर कोथिंबीर वगैरे टाकले. त्यानंतर हे गावरान चिकन मागवलं होतं. तर गावरान चिकन तुम्ही बघूनच कळत असेल की एकदम छान लेग पीस वगैरे एकदम असे गावठी आहेत. तर आता ती मसाला बाजूला फ्राय करून घेतला. त्यानंतर कुकरमध्ये पुन्हा अद्रक लसूणची फोडणी दिली आणि काही टाकलेलं नाही आहे. चिकन आता फ्राय करून घेणार आहे. त्यामध्ये चिकन फ्राय करत असताना लगेचच त्यात कोथिंबीर टाकून घेणार आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर त्याला असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. हळद टाकली आहे चवीपुरती. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे. आता एकदम छान असं त्याला पाणी सुटेपर्यंत चिकन फ्राय करून घेतलेलं आहे. आता जे काही आपण काळ्या मसाल्याचं ग्रेव्ही तयार केली होती आपण ते त्यात टाकून घेणार आहोत. ग्रेव्ही म्हणजे तेच मसाला फ्राय करून घेतलेला मम्मीने कढाईमध्ये. ते तिला इझी पडतं, कारण की कुकरमध्ये एवढा छान फ्राय होत नाही आणि ते दिसत पण नाही कुकर उंच असल्यामुळे. मग अशा पद्धतीने गरम पाणी घातलं, चिकन छान फ्राय केलं, मसाला टाकून गरम पाणी घातलं. जेवढं आपल्याला पातळ पाहिजे, जेवढं घट्ट पाहिजे त्या पद्धतीने पाणी वगैरे टाकून छान असं. आता गावरान चिकन लवकर शिजत नाही, आपलं बॉयलर कसं लगेच शिजतंय नाही का, तर गावरान शिजत नाही म्हणून 3 शिट्ट्या मारल्या आणि एकदम मस्तपैकी ताट जावई बापूंना वाढून दिलं. तर अशा पद्धतीने आम्ही पण बरेच वर्षानंतर काळ्या मसाल्यातलं चिकन खाल्लं आणि अप्रतिम चव होती. मी तर म्हणते आहे की मी आता घरामध्ये कोल्हापुरी चिकन तर करणारच आहे, आम्ही तर ते नेहमीच करतो, पण आता हे असं पण करायला हवं, कारण खूप मिस करते मी काळ्या मसाल्यातलं जेवण. आणि मी मुळात कधीच माझ्या माहेरच्या पद्धतीचा असलं काही स्वयंपाक करत नाही मराठवाडा पद्धतीनं. तर असं वाटतं की नाही, आपण सगळ्याच गोष्टी आपल्याला येतात तर आपण करायलाच पाहिजे. आणि मी रेसिपी शेअर करेल मंडळी तुमच्याबरोबर देखील लवकरच. जेवण झाल्यानंतर सचिनने विश्रांती घेतली, कारण त्याला पुन्हा संध्याकाळी प्रवास करायचा होता. पप्पा हे चाललंय. पप्पा जिजू चालले गावाला. हो, तुम्हाला भेटायला आलते ते. सचिन चाललंय, तुम्हाला भेटायला आलते ते. जात होता अहमदाबाद. राहायचं असतं म्हणताय ते. नाही, आता जावं लागेल, काम आहे. नम्रता थांबते. चूक केली त्याने. गेली खेळायला. तसंच राहू दे. जमलं. हसा जरा हसा, तिकडे बघा. हसा ना. कोण आहे? हसा ना. कोण आहे? भाऊ आहे तो. भाऊ आहे का? भाऊ आहे. भाऊ आहे.
अरे बिना फ्लॅश एवढी आल्या ना काढ. ते बरं ओळखलं, जावायला ओळखलं नाही तुम्ही? जावायच्या पोराला ओळखलं पप्पा. जावाई कुठे? जावाई कुठे तुमचे? हे कोणाचा मुलगा आहे? पाइपलाइन यूज करना चाहेंगे. आता तिकडे बघायचं म्हटलं. काय हसतं ग मग त्याला. हा? ठीक है. पंजाब शेर पंजाबी. पंजाबी नहीं है मैं. अगर तू पंजाबला अरे मेरे शेर पंजाब इधर जा जा ना वैशू. अगं काय करत नाही ग? अगं वैशू डेंजर म्हणले. ते तुला भीती जा. काय म्हणतात आजोबा? बघ काय वैशू विचार आजोबांना. काय आजोबा? काय आजोबा? नाही विचारते ना बाई. फोन केला तर आजोबा तब्येत कशी आहे? कशी आजोबांना फोनवर कसे विचारते? मग आता विचार ना. सर्वात लाडकी वैशू. सर्वात आहे की नाही? विचार आजोबा तुमची तब्येत कशी आहे. फोनवर कशी विचारते तुम्हाला? विचार ना. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. अगं त्याला गाडीवर यायचंय. नको राहू ते. बरं नाही बरं. अरे कसं बसणार एवढे? येतात येतात. राहू नाही तर राहू दे तिला घरी. ए नको नेऊ भैया तिला. खेळायला खेळायला. सचू मला पण काही जास्त दिवस राहता येणार नाही आहे. 2 दिवस राहून मी लगेच जाणार आहे. एक तर जास्त दिवस राहिल्याने अटॅचमेंट पप्पांची पण जास्त वाढेल आणि मी गेल्यानंतर त्यांना ते खूप जास्त त्रासदायक होईल. म्हणून मी फक्त थोडक्यातच 2 दिवस पुढे राहून मी जाणार आहे अहमदाबादला.